कलिना येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स रिपेअर करावा म्हणून युवा सेना वारंवार गेली 2 वर्ष विद्यापीठाच्या संपर्कात आहे। वेगवेगळ्या प्रकारे त्यांना पत्र दिलेली आहेत, तरी देखील आज एक दुर्घटना कलिना कॅम्पसमध्ये घडली। सुदैवाने तिथे कोणत्याही मॅच खेळणाऱ्या खेळाडूला कोणती इजा झालेली नाही आहे, पण शोकांतिका आहे की मुंबई विद्यापीठाच्या कोणत्याही टीमची ती मॅच नसून कमर्शियली भाड्याने दिलेली ती मॅच होती आणि त्या मॅचसाठी विद्यापीठाने ते स्पोर्ट्स पॅव्हलियन अवेलेबल केलं होतं आणि ही दुर्घटना घडल्यानंतर देखील तिथे मॅच चालू ठेवण्यात आला। तर या संपूर्ण प्रकाराला विद्यापीठ जबाबदार आहे। आज तिथे विद्यापीठाची मुलं नसतील तर इतर शाळेची मुलं होतील, त्यांना जर दुखापत झाली असतं तर त्याला कोण जबाबदार आहे? या सर्व गोष्टींची उद्या पाहणी युवा सेना करणार आहे सिनेट सदस्यांसोबत आणि दुर्घटना घडली तरी देखील तिथे मॅच का चालू ठेवला आहे याचा जाब विचारणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।